थेट जातोय पुण्यामध्ये जैन बांधवांचं आंदोलन सुरू आहे। आपण शकतो तसं तर आपल्याला जैन म्हणून घ्यायला लाज वाटली पाहिजे। माझी सर्वांना विनंती आहे की आपला आवाज मुंबईपर्यंत गेला पाहिजे आणि सर्वांनी मोठ्याने घोषणा द्यावी की हम कायर नहीं है, हम अहिंसा खेळ लेकिन हम कायर नहीं है। माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी माझी सर्वांना विनंती आहे की ज्या पद्धतीने मूर्ती तोडली गेली, ज्या पद्धतीने मंदिरावरती बुलडोजर चालवलं गेलं, जोपर्यंत मंदिर तिथं होत नाही आपला आक्रोश सुरू राहिला पाहिजे आणि सर्व इतर गावामधल्या लोकांनी सुद्धा त्यांच्या गावोगावी आंदोलन केलं पाहिजे, निदर्शन केलं पाहिजे, ही माझी विनंती आहे। धन्यवाद। एक है तो जीओर नहीं, पिछले 8 दिन से जो हम लोग काम कर रहे हैं और इसमें हमको अध्यक्ष साजन का बहुत अच्छा मार्गदर्शन मिला है, तो यहाँ पर आए हैं तो उनका सब मनोबल व्यक्त करेंगे। गांधी जी काय बोललाय बाबा थेट दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये जैन बांधवांच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे। जोरदार अशी घोषणाबाजी देखील केली जाते। पुण्यातील जैन बांधवांच्या आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये आता जैन बांधव जमल्याचं आपल्याला दिसतंय। हातामध्ये झेंडे घेऊन जोरदार अशी घोषणाबाजी देखील केली जाते। तर पुण्यातील ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यात जैन बांधवांच्या वतीने आंदोलन केलं जातंय। मोठ्या संख्येने जैन बांधव या आंदोलनामध्ये आता उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय। महानगरपालिकेचे अधिकारी येतात आणि एक आदल्या दिवशी नोटीस येतात, दुसऱ्या दिवशी काढतात। पुण्यातील जैन बांधवांच्या आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मोठ्या संख्येने जैन बांधव या आंदोलनामध्ये आता जमल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। जोपर्यंत वरिष्ठ सांगत नाही तोपर्यंत हे शक्य होत नाही। आज तुम्ही एका वार्ड ऑफिसरला सस्पेंड केलंय, त्याची बदली केली आहे, पण अशा पद्धतीनं काढण्याच्या पूर्वी पोलिसांचा बंदोबस्त केला जातो। पोलिसांचा बंदोबस्त महानगरपालिका मागते आणि महानगरपालिकेने पोलिसांचा बंदोबस्त ना अचानक एका दिवसामध्ये मिळत नाही, एका क्षणात मिळत नाही। मागे बोलतो मागे मॅडम मुलं गर्दी आहे मंत्रालय आहे, एखाद्या मंदिर किंवा हिंदूंचं देवस्थान पाळायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विचारविनिमय केला जातो, पण तशा पद्धतीने विचारविनिमय झालेलं दिसत नाही। तर पुण्यातून जैन बांधवांच्या आंदोलनासंदर्भातली अपडेट आपण पाहतोय। मोठ्या संख्येने जैन बांधव या आंदोलनामध्ये सध्या उपस्थित आहेत। मुंबईतील विलेपार्लेतील काळंबीवाडी येथील 90 वर्ष जुनं पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महापालिकेने या मंदिरावर कारवाई केली आणि त्याच्या विरोधामध्ये आता हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी पुण्यातून आपल्यासोबत जोडले जात आहेत। या आंदोलनाच्या संदर्भातले अपडेट देण्यासाठी चंद्रशेखर, आपण पाहिलं की हजारोच्या संख्येने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती हे सगळे आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत। आपण बघू शकतो की त्यांच्या हातामध्ये अनेक जे बॅनर होर्डिंग्स आहेत ते सगळे होर्डिंग्स या ठिकाणी जमले। त्यांची जी मागणी आहे त्या पद्धतीनं विलेपार्ले येथील जैन मंदिरावरती ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी कारवाई झाली ती कारवाई तात्काळ थांबवून त्या ठिकाणी जैन मंदिर पुन्हा उभारावं अशा सगळ्या मागणीसाठी सगळे सर्वपक्षीय जैन मंदिर जैन समाजाचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले। आपण बघू शकतो की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जी आहे ते जैन बांधव देताना दिसत आहेत। अत्यंत शांत असं समजलं जाणारं जैन समूह आज मात्र या ठिकाणी आपल्याला आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे। पुण्यातील हे जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हजारोच्या संख्येने महिला पुरुष त्याचबरोबर
त्या ठिकाणी विद्यार्थी त्याचबरोबर बालक सुद्धा या सगळ्या मोर्चेमध्ये आपल्याला सहभागी झालेल्या दिसत आहेत. आणि या सगळ्या मोर्चेसाठी आपण पाहिलं तर पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो पुणे पोलिसांनी तैनात केलेला आहे. आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अगदी गेटवरती हे सगळं आंदोलन सुरू आहे. आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर सगळे गेट जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहे. आणि एकच मागणी जी आहे या आंदोलनासाठी, ती मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हटणार नाही अशी मागणी सुद्धा हे सगळे आंदोलन करताना दिसत आहेत. शुभम. चंद्रशेखर, जैन बांधवांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना किंवा संबंधित अधिकाऱ्यांना कोणतं निवेदन देणार आहेत का? या संदर्भातले काही अपडेट्स मिळत आहेत का? नक्कीच जेव्हा आपण पाहिलं की जैन समुदायाचं एक जे शिष्टमंडळाचे काही वेळानंतर जिल्हाधिकारी जे आहेत त्या जितेंद्र दुबे यांची भेट घेण्याची माहिती समोर येत आहे. या भेटीमध्ये हे सगळं समाजाच्या वतीने जे आहेत ते वेगवेगळ्या मागण्या त्यांच्या ज्या आहेत त्या मागण्या सादर करण्यात येणार आहेत. आणि यामध्ये ते सुद्धा निवेदन सुद्धा देण्यात येणार असल्याची माहिती आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं की पहिल्यांदा या पद्धतीने जैन समूह जो आहे तो आक्रमक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. चंद्रशेखर, काही जैन बांधव आपल्याला घोषणा देखील देताना दिसलेल्या आहेत. नेमका घोषणा कशा पद्धतीच्या दिल्या जातात, नेमका आक्रोश त्यांचा कसा आहे? आपण पाहिलं की या ठिकाणी मंदिर वही बनाएंगे, आस्था को नहीं मिटाएंगे त्या पद्धतीच्या घोषणा आहेत. त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी कारवाई केलेली आहे त्या सगळ्या कारवाईचा निषेध या सगळ्या घोषणेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत आपण पाहिलं की जैन समुदायाचे जे शहरातील सगळे पदाधिकारी आहेत, सगळे व्यापारी जे आहेत त्या सगळ्या मोर्चेमध्ये हा सगळा जो नारा आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. आक्रमक जैन समुदायाचे सगळे कार्यकर्ते आक्रमक आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या या ठिकाणी दिसत आहेत. एकंदरीत आपण पाहिलं की जैन समुदाय जो आहे तो हजारोच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी मोर्चा काढून निषेध व्यक्त करताना दिसत आहेत. शुभम. अगदी चंद्रशेखर, महत्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. तर पुण्यातील जैन बांधवांच्या आंदोलनाची ही थेट दृश्य आपण पाहतोय. मुंबईतील विलेपार्लेमध्ये कांबळीवाडी परिसरामध्ये जे 90 वर्ष जुनं पार्श्वनाथ जैन मंदिर होतं त्या मंदिरावर पालिकेनं कारवाई केल्यानंतर आता महाराष्ट्रातील जैन समाज बांधव आता आपल्याला आक्रमक झाल्याचं दिसतंय. पुण्यामध्ये हा आक्रोश मोर्चा आता काढण्यात आलेला आहे. आणि हातामध्ये फलक घेऊन, हातामध्ये झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते. मंदिर वही बनाएंगे असा उल्लेख देखील या बॅनरवर करण्यात आलेला आहे. पालिकेच्या कारवाईनंतर जैन समाजामध्ये आता संताप पसरल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान आज महत्वाची सुनावणी सुद्धा अल्पसंख्याक आयोगामध्ये होणार आहे. अल्पसंख्याक आयोग कशा पद्धतीचा निर्णय देतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. मात्र तत्पूर्वी आता जैन बांधव पुण्यामध्ये आक्रमक झालेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.